ब्रेकिंग न्यूज पाहूया। चक्क लिलाव करून झाला मतदानाचा ठराव। कराडमध्ये लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। चक्क लिलाव करून मतदानाचा ठराव झालाय। कराडमध्ये हा प्रकार घडलाय। कराडमध्ये लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार घडलाय। 2 लाखांच्या बोलीने मतदार निवडलाय। सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशांची बोली लावण्यात आली। 2 लाख रुपयांनी मताचा अधिकार मिळवला। अतिशय धक्कादायक अशी घटना घडली। महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। चक्क मतदानाचा अधिकार देण्यासाठी पैशाची बोली लावण्याचा प्रकार कराड तालुक्यातील कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीचा ठरावादरम्यान घडलाय। सातारा जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून त्याकरता 5 ऑगस्ट पर्यंत विकास सेवा सोसायटी यांनी मतदानाचा अधिकार देण्यासाठी ठराव द्यावायचा आहे। हा ठराव देण्यासाठी सातारा जिल्ह्यात मोठे राजकारण सुरू असून यामध्ये मारामारी, पोलीस केस झाल्याच्या घटना समोर आल्या। या चक्क लोकशाहीचा गळा घोटणारी ही प्रक्रिया सहकार क्षेत्रात पाहायला मिळाली असून 70,000पासून सुरुवात झालेली बोली 2 लाख रुपयांनी मताचा अधिकार खरेदी करून पार पडली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेले आहेत। शशिकांत जी, अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे। नक्कीच करण सर, जर पाहायला गेलं तर कराड तालुक्यातील कोडोली गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडीचा काही दिवसात निवडणूक होणार आहे। त्यासाठी कराड असेल, पाटण असेल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले ठराव मांडण्याचे काम आहे, आपल्याकडे ओढण्याचे काम आहे, ते दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांकडून होताना पाहायला मिळतं। एकाकडे शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई तर दुसरीकडे भाजपचे अतुल भोसले असतील किंवा भाजपचे पाटण तालुक्यातील सत्यजित सिंह पाटणकर असतील, यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली पाहायला मिळते। सत्तेतले दोन्ही पक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणात आपले ठराव मांडण्यासाठी, ठराव आपल्याकडे घेण्यासाठी आणि जिल्हा बँकेत आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी या ठिकाणी रस्सीखेच करताना पाहायला मिळतंय। मात्र हे करत असताना सुसंस्कृत आणि ज्यांनी या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचा पाया रोवला ते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमीत, कर्मभूमीत या ठिकाणी अशा पद्धतीचे धक्कादायक प्रकार घडत आहेत। जे प्रकार आहे ते येणाऱ्या पिढीसाठी, खरं तर निवडणुकीसाठी आणि पिढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अगदी चुकीच्या पद्धतीने मेसेज देण्यात करताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी असेल, कराड तालुक्यात असेल, गोडोले असेल, अशा ठिकाणी हाणामारीचे प्रकार घडलेले आहेत। ठराव आपल्या बाजूने येण्यासाठी मतदारांवरती मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरलं जात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी खोट्या केसेस असतील त्या देखील पोलिसांना हाताशी धरून या गोवल्या जात आहेत। असे प्रकार अनेक ठिकाणी घडलेत। त्या संदर्भामध्ये बाचोली असेल, ढेबेवाडी परिसरामध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणात असे या प्रकारचे प्रकार घडलेले आहेत ठराव मांडण्याच्या दृष्टीनं। आणि गोडोलीत जर पाहायला गेलं तर चक्क 70,000 पासून आपल्या बाजूने ठराव मांडण्यासाठी विकास सेवा सोसायटीने ठराव मांडला आणि त्यामध्ये लिलाव पद्धतीने जो मतदाराचा जो इथला सदस्य असेल, निवडीचा संचालक असेल, त्यासाठीचा ठराव आहे तो 70,000पासून 2 लाखापर्यंत गेला। आणि हे जर सर्व होत होतं ते ठरावानुसार झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। ते कुठेतरी या सगळ्या निवडणुकीला किंवा या विकास सेवा सोसायटीला काळीमा खरं तर पासणारा हा प्रकार आहे तो या सध्या या परिसरामध्ये चाललेला पाहायला मिळतोय। करण सर, नक्कीच खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।